नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपले टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरच्या आणि चालू घडामोडी प्रश्नांच्या पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. आज आपण बघणार आहोत मुंबई पोलीस शिपाई परीक्षेकरता जीके आणि चालू घडामोडी प्रश्न, जे की 12 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आपण मागे पण व्हिडिओ टाकले, तुम्ही आपल्या व्हिडिओ बघून घ्या. मुंबई पोलीस रिलेटेड जिल्हा विशेष प्रश्न आपण या अगोदर सुद्धा घेतले आहेत. या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? कोणत्या सूचीमध्ये येतो? ऑप्शन नंबर ए, राज्य सूचीमध्ये येतो. दुसरा प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण असतात? कोण असतात? ऑप्शन नंबर डी, उपराष्ट्रपती असतात. तिसरा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? कोणत्या शहरात आहे? ऑप्शन नंबर डी, नाशिक शहरात आहे. चौथा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे? तर ऑप्शन नंबर बी, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पाचवा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर असून ते भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे? किती टक्के क्षेत्र व्यापले महाराष्ट्र राज्याने भारताचे? तर याचं उत्तर, योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 3,07,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळ असून 9.36% क्षेत्र त्याने भारताचे व्यापले आहे. पुढचा प्रश्न बघूया. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे? कोणती? तर ऑप्शन नंबर ए, ग्रामसभा आहे. सातवा प्रश्न, कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर पोलीस डिपार्टमेंट कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर ऑप्शन नंबर ए, अप्पर पोलीस महासंचालक. आठवा प्रश्न, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी अस्तित्वात झाले? कोणत्या वर्षी अस्तित्वात झाले? तर ऑप्शन नंबर बी, 1972. 1972. कधी अस्तित्वात आलं? तर 25 ऑक्टोबर 1972 रोजी अस्तित्वात आले होते. पुढचा प्रश्न, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेल्या घारापुरी हे बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात येतं? ऑप्शन नंबर डी, रायगड या जिल्ह्यात आहे. 10वा प्रश्न, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादेचे कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर किती वर्ष आवश्यक आहे? ऑप्शन नंबर बी, 30 वर्ष. 11वा प्रश्न, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहेत? किती आहेत? तर ऑप्शन नंबर डी, 13 पोलीस परिमंडळ आहेत. 12वा प्रश्न, एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते आहेत? ऑप्शन नंबर सी, प्रोपेन आणि ब्युटेन. 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? तर ऑप्शन नंबर ए, 21 ऑक्टोबर. 14वा प्रश्न, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? तर कोणाच्या? ऑप्शन नंबर डी, राष्ट्रकूट. 15वा प्रश्न, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहेत? कोणते? ऑप्शन नंबर डी, एशियाटिक सोसायटी, जे की याची स्थापना झाली होती 1818 साली. पुढचा प्रश्न, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? कोणत्या? ऑप्शन नंबर बी, सिल्वर नायट्रेट. 17वा प्रश्न, महाराष्ट्रात येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे? ऑप्शन नंबर बी, वर्धा या ठिकाणी आहे. 18वा प्रश्न, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन नंबर बी, जांभी. पुढचा प्रश्न, 19वा प्रश्न, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था म्हणजेच काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन नंबर ए, पुणे या ठिकाणी स्थित आहे. 20वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? कोणत्या तालुक्यात येतं? ऑप्शन नंबर ए, जुन्नर या तालुक्यात आहे. 21वा प्रश्न, आता हे चालू घडामोडीचे प्रश्न आहे आपले. 21वा प्रश्न, 101वे अखिल भारतीय नाट्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? कुठे आयोजित करण्यात आले? तर ऑप्शन नंबर ए, बोरीवली या ठिकाणी. 22वा प्रश्न, आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2026 अंतर्गत कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून घोषित करण्यात आली? कोणत्या शहराला? तर ऑप्शन नंबर ए, अमरावती या शहराला. 23वा प्रश्न, सायक्लोन 4 हा सराव भारत आणि कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? कोणत्या देशांदरम्यान? ऑप्शन नंबर बी, इजिप्त या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता. 24वा प्रश्न, सी ड्रॅगन 2026 या सरावाचे आयोजन कोणत्या देशाने केले होते? कोणत्या देशाने केले होते? तर ऑप्शन नंबर ए, संयुक्त राज्य अमेरिका. 25वा प्रश्न, आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप बागेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर ऑप्शन नंबर डी, श्रीनगर या ठिकाणी. 26वा प्रश्न, उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता स्वीकारणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले? तर कोणते ठरले? ऑप्शन नंबर सी, गुजरात
ठरले आहे. पुढचा प्रश्न बघूया. मार्च 2026 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? कोणी स्वीकारला? तर ऑप्शन नंबर ए साध्वी निरंजन ज्योती यांनी स्वीकारला. 28वा प्रश्न. भारतात वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? कुठे आयोजित करण्यात आली? तर ऑप्शन नंबर बी हिमाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघूया. 29वा प्रश्न. 2026 चा 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला असून भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? या प्रश्नाचे तुम्ही योग्य उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. पुढचा प्रश्न बघूया. तिरंदाजी खेळाडू पायल नाग ही कोणत्या राज्याची रहिवासी आहे? याचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. हे होते आजच्या दिवसातील आपले पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न, जे की आपण पोलीस भरती मुंबई पोलीस पेपर होईपर्यंतच नाही तर आपण त्याच्यानंतर सुद्धा आपण पोलीस भरतीची तयारी आपण या युट्यूब चॅनल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून आपण दररोज चालू घडामोडी प्रश्न सुद्धा आपण या युट्यूब चॅनलला घेत असतो. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. चला तर मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.